काय आता त्यांची भांडणं म्हणजे आता तुमच्याकडं असं म्हणायला लागेल. पूर्वी बघा एखाद्याचं भांडण असेल तर तो काय म्हणायचा की जरा आपण आता रस्ता बदलून टाकू, ह्याच्याशी कुठं भांडत बसतात. आता तसं ह्यांच्यामध्ये झालं आहे की समोरनं जर शिवसेनेचा आला तर राष्ट्रवादीवाला म्हणतो ह्याचे वेळ तोंडी लागतं, चला दुसरी रस्त्याने जाऊ. खासदार एक आजी खासदार आला तर माझी म्हणतो तिकडनं जाऊ, माझी आला तर आजी म्हणतो तिकडनं जाऊ. अशी स्थिती यांची. म्हणजे काय की हे एक दिलानी नाही आहेत ना, आणि एक दिलानी जर नसतील ना तर त्याचा फटका सगळ्यात जास्त सर्वसामान्य जनतेला बसतो. कारण पॉलिसी निर्णय नाही होऊ शकत. एक मत पूर्वी बघा एकत्र कुटुंब पद्धत का टिकून चालायची किंवा ते कुटुंब गावामध्ये दरारा निर्माण असायचा, तर निर्णय घेणारा एक असायचा. आणि एक जर निर्णय घेणारा असेल ना, तो निर्णय भले चुकीचा असेल किंवा बरोबर, पण तो निर्णय सगळ्यांना मानायला लागायचा. चांगला झाला तरी सगळ्यांना ताकदीने त्याचा फायदा व्हायचा, आणि नुकसान जरी झालं तरी सगळ्यांचं त्याच्यात एकमत असायचे की बस आम्हाला अपेक्षित हेच आहे की बुवा एक मताने निर्णय झाला पाहिजे. यांच्या आपापसातल्या भांडणामुळं आज महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान, पुणे जिल्ह्याचं तर एवढं मोठं नुकसान आहे ते मी पुढं मांडणारच आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र होते तर खूप चांगलं चाललं होतं असं म्हणायचं नाही, पण असं होतं की नेतृत्व खंबीर होतं ना, नेतृत्व खंबीर होतं. दोन पक्षामध्ये कुटुंबी हे बघा टीका करणारच ना, राजकारणात जर टीका नाही केली तर त्याला करमणार नाही. शिवसेना टीका करायची, पण शिवसेनेचं फार मनाव घेऊन निर्णयात बदल नव्हते होत, लक्षात घ्या. शिवसेनेला फार महत्त्वाचा विषय नव्हता ना. हे बघा राजकारणात योग्य आहे त्याला महत्त्वच मिळतं, अयोग्य आहे त्याला महत्त्व मिळतच नाही. तुम्ही समृद्धी मार्गाला विरोध केला की नाही, आता वडिलांचं नाव दिलं, बरोबर की नाही. तुम्ही प्रकल्प आले की विरोध करणार, नंतर त्याचा फायदा घ्यायचा बघणार. केंद्र सरकारवर टीका करणार, मोदींवर टीका करायची आणि मोदींनाच जाऊन भेटायचं. मग आमदारकी पाहिजे जा मोदींना भेटा, राज्याला पैसे पाहिजे जा मोदींना भेटा, मोदींचं कौतुक करा. हे असलं डबल स्टँडर्डनी चालत नाही ना. सोयीचं असेल तेव्हा कौतुक करायचं. पुणे हां नाही, आपल्या पुणे जिल्ह्याचं तर तुम्ही आता सगळं बघतायच आहे ना काय चाललंय ते. आता मध्यंतरी राष्ट्रवादीची भांडणं झाली, एक जण त्याच्यातला आता खेडला जे प्रकरण घडलं आहे, एक जण आहे आता खेडचं प्रकरण हे दोन पक्षातली सुंदोप सुंदी, दोन्ही पक्षातली ती भांडणं आहेत, आणि त्याचा सगळ्यात जास्त जो तोटा आहे तो जनतेलाच होणार ना. जर पंचायत समितीमध्ये एक दिलानी कारभार होणार नसेल तर त्याच्यात सर्वसामान्य जो लाभार्थी आहे त्याचंच नुकसान जास्त होणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीने हे होणं म्हणजे जनतेच्या हिताच्या विरुद्ध वागणं आहे. मग ते कुणीही वागू असं आमचं स्पष्ट मत आहे त्या विचारात. नाही, गटात म्हणजे असं आहे की आमचा गट आमचा जो आहे त्याची हीच भूमिका आहे की समन्वय असला पाहिजे, कारण आपण जनतेचे सेवक आहोत. नाही, गटात असा विषय नाही आहे. नाही, जिथं जनतेचं हित आहे त्याच्याबरोबर आमचे सदस्य राहणार. आमचा एक जरी सदस्य नाही, ते ती जनता ठरवत. कसं आहे की नाही, ऐका ना, तो जो आमचा सदस्य आहे आमचं म्हणणं असं आहे की ज्याच्यामधून जनतेचं हित साधलं जाईल त्याच्याबरोबर राहिला पाहिजे. आमचं एकच सदस्य, आमचे एकनी काय तिथं येत पण नाही पडत पण नाही, एकनी काय होणार नाही. परंतु एक जो आहे तो नाही, असं काही नाही. जो जनतेच्या हिताचं काम करेल त्याच्याबरोबर राहणार. जनतेच्या हिताचं जनताच ठरवणार आहे. नाही, काय आहे तुम्हाला सांगतो की शेवटी बघा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनाही त्यांच्या भागात कामं करायचीच आहेत. स्थानिक ते पण लोकप्रतिनिधी आहे ना. बरं, आज दुसरी गोष्ट, आजच्या सरकारची जी कामाची पद्धत आहे ती अशी आहे की खुन्नस काढायची. विरोधी पक्षाचा आहे ना त्याला निधीच द्यायचा नाही, विरोधी पक्षाचा आहे ना
त्याच्याकडे योजनाच पोचवायच्या नाही. मग अशा पद्धतीने तिथल्या जनतेला का सफर आहे? जनतेच्या हितासाठी काय पण करायला लागलं तर आम्ही तयार आहे. जसं भल्या पार्टी शपथ घेतली तसं नाही, तो लय मोठा विषय, त्या काय आमचा विषय नाही आहे. सामान्य माणसाला शत्रूविषय सुद्धा महत्त्वाचा आहे. नाही, तो आमच्या नीतिमूल्य नावाचा एक प्रकार असतो. ऐका ना, तो त्या विषयाचे ते आमचे राज्याचे पदाधिकारी उत्तर देतील. आम्ही सामान्यच माणसं आहोत. शेवटी सामान्य माणूस मोदी साहेब काय करतात, पवार साहेब काय करतात याची चर्चा तर होते की नाही. चर्चा करणं हा पक्षाला आपण नाव ठेवतो, ऐका ना, त्यांच्याशी हात मिळवणी करून आपण चर्चा भल्या पार्टी शपथ घेतो, तुम्ही पुरावे गोळा करतो. तुम्ही मला जिल्ह्याचं विचारा. माझा कार्यकर्ता कोरोनाच्या काळामध्ये, बोलले आता तुम्ही, ऐका ना, त्याचे खाली जे परिणाम दिसले ते मी बोललोय. केंद्राचे सुद्धा खाली परिणाम होतातच. नाही नाही, हे बघा असं आहे, शेवटी तुम्ही जो चष्मा घालणार तोच बघणार. मी तुमचा चष्मा वापरतो घडीवर का? नाही नाही, माझा वापरा ना, पण तुम्हाला नाही, ते सहन नाही होणार. माझा चष्मा वापरला नाही सहन होणार. माझा चष्मा तुम्हाला सहन नाही होणार. नाही, खरं मनमोहन सिंगच्या काळामध्ये मागणी झाली आणि मागणी करणारे राजकीय पक्षाचे नेते होते, परंतु केंद्रात त्यांचं काय वजन नव्हतं. मनमोहन सिंग त्या योजनेला कधी त्यांनी त्याला काय दखलच घेतली नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जे विषय आहे की त्यांनी एक संवेदनशील नेतृत्व आहे. त्यांनी वेळोवेळी अनेक निर्णय दाखवून दिला आणि विशेषतः आपला जो भाग आहे हा पुणे आणि नाशिकमधला भाग जो आहे हा कृषीप्रधान असा भाग आहे. हे खेड तालुका जर आपण सोडला, खेडला इंडस्ट्री जास्त आहे, परंतु खेडच्या पुढं आलं तर सिन्नरपर्यंत जवळपास कृषीप्रधान असा विषय आहे. आणि आपण जर बघितलं की मोदी साहेबांनी जवळपास किसान ट्रेन सुरू केल्या की ज्याच्यामधून जो माल 2-2 दिवस कृषी माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागायचा, तो आता एका दिवसात जायला लागला. तुलनेने नुकसान कमी व्हायला लागलं. तसंच हा जो पुणे आणि नाशिकचा जो रेल्वे प्रकल्प आहे हा सुद्धा जसा 2-3 औद्योगिक शहरं जोडणारा प्रकल्प आहे, तसाच शेतकऱ्यांसाठी तिचा देखील फार उपयोगी असा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून ह्या प्रकल्पाला केंद्र सरकारने गांभीर्याने घेतलं आणि ह्याला मान्यता दिली. मान्यता नाही तर फंडिंग दिलं. मला वाटतं आता लँड ॲक्विजिशनच्या प्रोसेसपर्यंत सगळा विषय आला आहे आणि त्याचं टार्गेट पण ठरवलं आहे की 2024-25पर्यंत हा पूर्ण करायचा. असं टार्गेट ठेवून काम केलं जातं आहे आणि त्याचं श्रेय नक्कीच नरेंद्र मोदींना द्यावं लागेल. आता ठीक आहे, काहीजणं गडकरीजींनी काम केलं तर म्हणतात गडकरींनी केलं, मोदी साहेबांवर टीका करतात. पण अहो, गडकरीजी पण मोदी साहेबांचेच मंत्री आहेत, ते पण भारतीय जनता पार्टीचेच आहेत. परंतु एखादं चांगल्या निर्णयाचं कौतुक करण्याची सुद्धा यांच्यामध्ये आज दानत राहिलेलं नाही किंवा तेवढं मन मोठं राहिलेलं नाही. आणि त्यांनी काही म्हटलं तर मोदी साहेब हा विकास करणारच आहेत. त्याचा फायदा आपल्या भागाला होणारच आहे, विशेषतः पुणे जिल्ह्याला होणारच आहे. कोरोनाची साथ जवळ 6 वर्ष होऊन गेलं. राज्य सरकारने जे नियोजन केलं ह्या नियोजनात तुम्ही समोर घ्या. खरं म्हणजे आता पुणे जिल्ह्याचाच जर विषय बोलायचा झाला तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन खूप मदत केली, खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात. आपण जर साधं मंचरचं तुमच्या जवळचं उदाहरण घेतलं तर आमचं संजूशेठ थोरात, डॉक्टर कराळे यांनी अन्नछत्र सुरू केलं. त्याच्यात अन्य काही कार्यकर्ते होते, परंतु इनिशिएटिव्ह घेण्यामध्ये आता जेव्हा अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खूप ठिकाणी, म्हणजे मी स्वतः जवळपास एक 15-20 कोविड सेंटरला भेटी दिल्या पुणे जिल्ह्यातल्या. परंतु एखाद्या खाजगी संस्थेने केलेलं कोविड सेंटर की ज्याला परमिशन दिली ते आणि दुसऱ्या बाजूने सरकारी कोविड सेंटर ह्याच्यामध्ये फरक होता आणि तो निश्चितच जाणवत पण होता. अनेक ठिकाणी जनतेने देखील पुढं येऊन कोविड सेंटरला मदत केली, परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यात मोठं राजकारण झालं. आम्ही भारतीय जनता पार्टीने आम्हाला कोविड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी द्या असं पत्र आम्ही दिलं. आम्ही शिरूरला परमिशन मागितली, आमच्या डॉक्टर कराळेंनी आंबेगाव तालुक्यासाठी परमिशन मागितली, आमच्या बारामतीला परमिशन मागितली. आम्ही असे प्रस्ताव दिले, परंतु आमचा एकही प्रस्ताव यांनी मान्य केला नाही. केवळ विरोधकाचं आहोत
म्हणून आम्हाला कोविड केअर सेंटरला परमिशन दिली नाही. परंतु असं जरी त्यांनी राजकारण केलं असलं तरी आम्ही मात्र जनतेच्या सेवेत कुठेही कमी पडलो नाही. आमचे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन त्या ठिकाणी मग आम्ही नमो थाळी चालवली. आम्ही तळेगावसारख्या ठिकाणी नमो थाळी चालवली अल्प दरात, म्हणजे फक्त 5 रुपये, कारण फुकटची किंमत नसती. 5 रुपये किमतीत फक्त तिथं आम्ही लोकांना जेवण दिलं. जवळपास 300-350 लोक रोज सकाळ संध्याकाळ त्याचा फायदा घेत होते. इथं अन्नछत्र चालवलं. शिरूरसारख्या ठिकाणी आमचा संदीप गायकवाड नावाचा एक नगरसेवक आहे, स्वतः कोविड सेंटरला जाऊन रोज त्यांना नाश्ता द्यायचा. पुरंदरसारख्या ठिकाणी आम्ही किट वाटप केलं. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी किट वाटप केलं. इथं एवढं की परवा दिवशी मी एका ग्रामपंचायतीत आशा वर्करना किट वाटप आम्ही केलं. त्यांना उचलता येणार इतकं धान्य आणि इतकं त्यांना जीवनावश्यक वस्तू आम्ही दिल्या. आम्ही आमच्या परीने जनतेची सेवा केली. आम्ही आमच्या परीने जे फ्रंटलाईन वर्कर होते त्यांना देखील आम्ही मदत केली. आशा वर्करनं मदत केली. आम्ही टीका करण्यापेक्षा विधायक काम करण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आणि पुढच्या काळात देखील राहणार. भारतीय जनता पार्टी ही सेवा ही संघटन हे मानून काम करणारी पार्टी आहे. राजकारणात पक्ष निवडणुका हे सगळं असतं, परंतु त्याच्याही वर जाऊन ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाचं आपण देणं लागतो आणि ते काम पहिलं केलं पाहिजे असं मानणारा आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे आणि आमचे सर्व जिल्ह्याचे सहकारी, आम्ही ह्या विषयामध्ये कुठल्याही टीकेला आम्ही उत्तर देत बसलो नाही. कोणावर टीका पण करण्याच्या फार भानगडीत पडलो नाही, परंतु जनतेच्या सेवेचं काम केलं आणि ते करत राहू पुढच्या काळामध्ये देखील. सर, आपण जुन्नरमध्ये एक बैठक घेतली. जुन्नरच्या जिल्हा परिषद सदस्य आशाताई भोसले यांच्या संपर्कात भाजप पक्ष आहे अशी चर्चा होते. नाही, वर प्रदेशात काय झालं असेल तर मला माहिती जिल्ह्याचा नाही. विषय हा. हा पण प्रदेशात जर त्यांचं काही बोलणं झालं असेल तर ते मला नाही सांग नाही आलेलं असेल. तुमच्या कानावर काही नाही आलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.